पार्टी ऑफ इंडिया. पण त्या काळामध्ये बाबासाहेब लवकर आपल्यातून निघून गेले आणि रिपब्लिकन पक्ष 3 ऑक्टोबर 1957 नागपूरमध्ये स्थापन झाला. आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियामध्ये सुरुवातीपासूनच गटबाजी वर्षभर एकत्र होता पक्ष आपला. नंतर पक्षामध्ये सातत्यानं गटबाजी होत राहिली. बाबासाहेबांचं म्हणणं असं होतं की हा पक्ष फक्त पूर्वीच्या महार समाजाचा आणि आजच्या बौद्ध समाजाचा असता कामा नाही, तो सगळ्या दलितांचा असला पाहिजे. मातम समाज, कर्मकार समाज, कक्कया समाज, हाटिक समाज, शेड्यूल कास्टमध्ये 59 जाती महाराष्ट्रामध्ये आहेत, त्या सगळ्या जाती आपल्या पक्षामध्ये आल्या पाहिजे. एवढंच नव्हे तर ओबीसी समाज आपल्या पक्षात आला पाहिजे. एवढंच नव्हे तर मराठा समाज आपल्या पक्षात आला पाहिजे. एवढंच नव्हे तर सगळ्या जातीचे जे कामगार आहेत ते कामगार आपल्या पक्षात आले पाहिजे. मुस्लिम आपल्या पक्षात आले पाहिजे, हिंदू आपल्या पक्षात आले पाहिजे, अल्पसंख्याक आपल्या पक्षात आले पाहिजे. ही भावना बाबासाहेब आंबेडकरांची होती. कारण शेड्यूल कास्टच्या मतावर निवडून येणं अशक्य असल्यामुळे बाबासाहेब आंबेडकरांनी रिपब्लिकन पक्षाची संकल्पना मांडली. पण रिपब्लिकन पक्षाला एकदा यश मिळालं होतं. 9 खासदार एकदा निवडून आले होते आपले. 1998 मध्ये जेवढ्या आम्ही सगळे एकत्र आलो, बाळासाहेब आंबेडकर, गवई साहेब, जोगेंद्र गवाडे, मी, आम्ही जेवढ्या एकत्र आलो, त्या वेळेला गावागावातल्या माणसांनी आनंद व्यक्त केला. त्याला जबरदस्त अशा पद्धतीची आपली ताकद आहे असं वाटलं. आणि त्यावेळेला आम्ही अलायन्स मध्ये 4 खासदार निवडून आलो होतो. काँग्रेसच्या अलायन्स मध्ये 4 खासदार जनरल सीटवर आम्ही निवडून आलो होतो. 4 जागा दिल्या, 4 ठिकाणी आम्ही निवडून आलो. पण आम्ही फार काळ एकत्र राहिलो नाही. 2, 2.5 वर्ष, 3 वर्ष आम्ही एकत्र होतो. आपला रिपब्लिकन पक्ष जो आहे तो रिपब्लिकन पक्ष फक्त एका जातीचा चालवून चालणार नाही, सर्व जातीने एकत्र राहायचं आहे. किती दिवस आपण मागत राहणार? आम्हाला 1 जागा द्या, 2 जागा द्या, किती दिवस आपण मागत राहणार? आणि म्हणून मागण्यापेक्षा देणारे व्हायला आपण शिकलं पाहिजे. आपला पक्ष मजबूत करणं अत्यंत आवश्यक आहे. आज आपल्या पक्षाची ताकद नसल्यामुळे आपल्याला दुसऱ्या पक्षासोबत युती करावी लागते. बाबासाहेबांची इच्छा होती की रिपब्लिकन पक्ष मजबूत पक्ष व्हावा, सगळ्या जाती धर्माचा पक्ष व्हावा. तो अजूनही होत नाही. म्हणून माझ्या कार्यकर्त्यांना एवढं सांगणं आहे की तुम्ही आता बाबासाहेबांचा पक्ष चालवायचा असेल तर एका जातीचा पक्ष चालवून चालणार नाही. सगळ्या जातीच्या लोकांना जवळ आणा, सगळ्या जातीच्या लोकांना जवळ आणा. याशिवाय मजबूत होणार नाही. आरपीआय टाका. आरपीआयला मजबूत करायचं असेल तर सर्वांना एकत्र आणा. जात, धर्म, भाषा भेद सोडून द्या. बाबासाहेबांच्या संविधानाने सर्वांना न्याय दिलेला आहे. बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानामध्ये आर्टिकल 17 प्रमाणे जाती व्यवस्था संपवण्यात आलेली आहे. आम्ही सगळे एक आहोत, आम्ही सगळे भारतीय आहोत, आम्ही सगळे भारतीय आहोत याचा आम्हाला अभिमान आहे. जरूर कधी कधी आमच्यावर अन्याय होतो, अत्याचार होतात. पण सवर्ण समाजातली अनेक माणसं ज्या ज्या ठिकाणी मी जातो त्या त्या ठिकाणी आरपीआयला पाठिंबा देण्यासाठी येतात. आपलं स्वागत करण्यासाठी मराठा समाजाची, बहुजन समाजाची माणसं